कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आलं। शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असतानाही रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं कार्यकर्त्यांनी महापालिका आणि स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाध्यक्ष विराज पाटील, शहराध्यक्ष मंजित माने यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिनखांबी गणेश मंदिर परिसरामध्ये अनोख्या पद्धतीने केलेले हे आंदोलन लक्षवेधी ठरलं। दरम्यान प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी शिवसैनिकांनी थेट खड्डेमय रस्त्यांमध्ये झाडे लावून अनोख्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला। 100 कोटींचा निधी गेला कुठं आणि रस्ते अजूनही खराब का असा सवाल उपस्थित करत निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची आणि रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची आक्रमक मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली। खरं तर पैसा झाला मोठा आणि रस्ता झाला खोटा अशी या कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे। राज्य शासनाने शेकडो कोटी या कोल्हापूर शहरासाठी दिले, पण ते कुठे गेले? बहुतेक लोकप्रतिनिधी जे बॅनरबाजी करतात त्यांच्या किंवा कंत्राटदारांच्या खिशात गेलेले या रस्त्यांवरून दिसून येते। आज मी इथं बिनखांबी परिसरात उभा आहे। पुढे गेला तर बिंदू चौक आहे, दसरा चौक आहे, मला सांगा सायबर चौक आहे। वेगवेगळ्या भागात अक्षरशः एखादा भूकंप झाल्यासारख्या रस्त्यांची अवस्था झालेली आहे। त्यात डांबर पण दिसत नाही। मग या लोकप्रतिनिधी असतील किंवा या अधिकारी असतील यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांना लाज वाटली पाहिजे। आज गाडीवरून रस्त्यावरून लोक जाताना पाठीच्या हाडे खिळखिळीत यायला लागलेत, गाड्यांचे अपघात व्हायला लागलेत, लोक अक्षरशः दुःखी व्हायला लागलेत, अधू व्हायला लागलेत आणि या लोकप्रतिनिधींना अजून देखील जाग येत नाही। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज खड्ड्यामध्ये झाडं लावून आंदोलन केलेलं आहे, एक अनोखं आंदोलन। येणाऱ्या काळात जर या लोकप्रतिनिधींनी आणि या टक्केवारी इथल्या सगळ्या बादशांनी जर रस्त्यांची अवस्था आमच्या कोल्हापूरकरांची चांगली केली नाही तर यांना आम्ही कोल्हापूर शहरात फिरकू देणार नाही। आज अनेक वर्षापासून कोल्हापूरच्या रस्त्यांची परिस्थिती बघितली तर चिंधड्या उडवलेल्या आहेत। कोल्हापूरकर हैराण झालेत। पर्यटक येणारा अक्षरशः शंक करतोय आणि कोल्हापूर बदनाम करतोय। ही जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधी आहेत ती लोकप्रतिनिधी आमची फार निराशा केली आहे। पालकमंत्र्यांना भेटलो, तुम्ही लक्ष घाला तर प्रॉपर्टी काढवणं कदाचित आमचं कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कमी केलं का ह्या मला शंका यायला लागलेली आहे। आयुक्त नुसते बैठका घेत आहेत, इशारे देत आहेत आणि काहीच करत नुसते आश्वासन देत आहेत। नुसते इशारे देऊ नका। महापौर साहेब म्हणतायत माझं कोल्हापूर माझी जबाबदारी। ही जबाबदारी कुणाची आहे? महापौर साहेब, कुठली जबाबदारी तुम्ही पार पाडली एकदा सांगा ना कोल्हापूरकरांना। किती महिने झाले तुम्ही महापौर होऊन? अशी परिस्थिती झाल्यानंतर कोल्हापूर बदनाम होत्या। नगर अभियंता आमचे काय करतायत? ते ठेकेदार कारवाई करत नाही। तुम्ही माहिती घ्या, आता पण एकाच वेळा ठेकेदार कारवाई केली, कारण ठेकेदार पूर्वी काही लोकपतींना कमिशन द्यायचा, आता ते पार्टनर झालेले आहेत। मग कारवाई कोणावर करायची? कारवाई जर ठेकेदार केली तर नगर अभियंती खुर्ची जी आहे ती अडचणीत येते। त्यामुळं संभ्रम अवस्था आहे। हे कोल्हापूरकर चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि तो फोडायचा असेल, बाहेर पडायचा असेल तर भविष्यात कोल्हापुरातील जे मंडळी आहेत, कोल्हापुरातील जे गणेश उत्सव मंडळ आहेत, जे तालिमी आहेत, त्यांना विनंती करीन आता कोल्हापुरात प्रसिद्ध जे काय ते हातात घेऊन उतरा आणि तर तुम्हाला आम्हाला कोल्हापूर चांगले मिळतील, रस्ते चांगले मिळतील। आदित्य साहेबांनी महाराष्ट्रभर ह्या रस्त्या संदर्भात आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यातलाच हा एक भाग आहे। कारण कोल्हापुरात नाही महाराष्ट्रात डांबर खायचे हे सरकार आलेलं आहे। डांबरच घालत नाहीत, कारण कॉन्ट्रॅक्टर ह्यांचे आहेत आणि ठेकेदार कोण नेमायचा हे ठरवत आहेत। आता पूर्वीसारखं कुठं टेंडर निघतं का? स्पर्धा होती का? माझा कॉन्ट्रॅक्टर आहे, कुणी बोलायचं नाही, ह्या पद्धतीनं चाललं तर ह्या कोल्हापूरच्या महाटाई वाट लागेल। म्हणून कोल्हापूरकरांनी महाटाई छानवलं पाहिजे आणि रस्त्यावर ह्यांना जाब विचारला पाहिजे, तर अंतरच तुम्हाला आम्हाला न्याय मिळेल। सांगून देत ना 100 कोटीचं ह्या मिरजकटीला अनेक जण टिमकी वाजवत आहेत। 100 कोटी 100 कोटी 100 कोटी 100 कोटी। अरे किती पैसे आले ते तुम्ही सांगा ना। माझ्या मते 25 कोटी पैसे आलेले नाही आहेत, पण 100 कोटी कुठं? चकचकीत रस्ते आम्ही तुम्हाला युरोप देणार, आम्ही तुम्हाला सिंगापूर देणार। तुमचा युरोप आणि तुमचं सिंगापूर नको, आम्हाला चांगले रस्ते द्या, दर्जेदार रस्ते द्या। तुमचं युरोप आणि सिंगापूर तुम्हाला लखला बुन दे, आम्हाला नको ते। आणि सांगा 100 कोटीमध्ये किती पैसे आले आणि बाकी पैसे का आले नाहीत आणि ठेकेदार पुढचं काम का करत नाही ही माहिती आपण पण घ्या, विनंती करतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।